महाराष्ट्र पब्लिक. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मला किती आवड भेटली आहेत फुटबॉल मध्ये. तर गाईज हे 4 गोल्ड मेडल आहेत. एक मला थापा FC मध्ये भेटलेला आहे प्लेयर ऑफ द मंथ म्हणून, आणि दुसरा मला पलावा स्टेडियम मध्ये भेटलेला आहे छोटे उस्ताद या टूर्नामेंट मध्ये. आणि हा तिसरा गोल्ड मेडल तो मला प्लेयर ऑफ द मंथ थापा FC मध्ये भेटला आहे. आणि हा चौथा जो मला इंडिपेंडन्स कप वेनम स्पोर्ट्स मध्ये भेटलेला आहे. तर गाईज आता मी तुम्हाला दाखवत आहे माझे सिल्वर मेडल. तर गाईज हा सिल्वर मेडल मला मैदान ज्युनियर सीझन 2 त्याच्यात भेटलाय अंडर 9 मध्ये. आणि हा वेनम स्पोर्ट्स मध्ये भेटलाय इंडिपेंडन्स कप मध्ये. आणि हा मला सेकंड आलेला भेटलाय ठाणे मध्ये. आणि ही मला अंडर 11 मध्ये मैदान ज्युनियर मध्ये भेटलाय. तर गाईज आपले मेडल सिल्वर ते संपलेले आहेत. आता मी तुम्हाला दाखवणार ब्रॉन्झ मेडल. तर गाईज हा ब्रॉन्झ मेडल मला वेनम मध्ये भेटलेला आहे मॅन ऑफ द मॅच म्हणून. आणि हा ब्रॉन्झ मेडल मला MK स्पोर्ट्सने दिलाय मॅन ऑफ द मॅच म्हणून. आणि हा अजून एक मॅन ऑफ द मॅच म्हणून वेनम स्पोर्ट्सने दिलाय. आणि हा एस्पायर मॉन्सून कप MVP आलोय त्याच्याबद्दल दिलाय. आणि आता मी तुम्हाला माझे ट्रॉफीज दाखवणार. तर गाईज आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या ट्रॉफीज. तर गाईज हे आहेत माझ्या ट्रॉफीज. तर गाईज आपण सुरुवात करूया या छोट्या ट्रॉफीने. तर गाईज ही मला भेटलेली आहे बेस्ट डिफेंडर म्हणून मैदान ज्युनियर मध्ये. आणि ही मला भेटली आहे स्पोर्ट्स मोटिव्ह बेस्ट प्लेयर म्हणून. आणि गाईज ही मोठी ट्रॉफी आता ही मला भेटलेली आहे इंडिपेंडन्स कप विनर फायनल्स विनर म्हणून. आणि ही ट्रॉफी मला पनवेल मध्ये भेटली होती 2023 मध्ये. आणि हे आहेत वेगळ्या वेगळ्या कलरच्या 5 ट्रॉफीज प्लेयर ऑफ द मंथ म्हणून मला वेनम मध्ये भेटलेले आहेत. हा आहे ग्रीन. हा आहे ब्ल्यू. हा आहे येलो. हा आहे लाईट ग्रीन. आणि हा आहे रेड. आणि अजून प्लेयर ऑफ द मंथचे जे मला 2023 मध्ये वेनम मध्ये भेटले होते. हा आहे प्लेयर ऑफ द मंथ म्हणून मला. आणि अशी 4 ट्रॉफीज होते आणि एक माझ्याकडून तुटली होती म्हणून ती मी नाही दाखवू शकलो. आता मी तुम्हाला दाखवणार आहेत माझे सर्टिफिकेट्स. तर गाईज आता मी तुम्हाला दाखवणार आहेत माझे सर्टिफिकेट्स. हा मला भेटला होता वेनम मध्ये. हा सर्टिफिकेट मला इंट्रा वेनम चॅम्पियनशिप 2023 मध्ये भेटलाय. तर गाईज हा
हा मला सर्टिफिकेट भेटलाय वेनम मध्ये आणि हा सर्टिफिकेट इंट्रा वेनम चॅम्पियनशिप 2023 तेव्हा भेटलाय. हा सर्टिफिकेट मला इंट्रा वेनम मॉन्सून चॅम्पियनशिप मध्ये भेटलाय 2024 मध्ये. हा सर्टिफिकेट मला इंडिपेंडन्स कप 2023 हेल्ड इन पनवेल तेव्हा भेटलाय. हा सर्टिफिकेट इंडिपेंडन्स कप 2023 हेल्ड इन पनवेल सिल्वर वाला भेटलाय. आणि हा सर्टिफिकेट इंट्रा वेनम विंटर चॅम्पियनशिप मध्ये भेटलाय. आणि हा सर्टिफिकेट मला स्कूल मध्ये भेटलाय समर कॅम्प मध्ये आणि स्पोर्ट्स फुटबॉल. हा सर्टिफिकेट मला प्रो ज्युनियर लीग मध्ये भेटलाय वेनम मध्ये. हा सर्टिफिकेट मला मुंबई फुटबॉल असोसिएशन रिप्रेझेंटेड बाय वेनम फुटबॉल अकॅडमी आणि आम्ही यॉन FC अगेन्स्ट खेळलो होतो. मी 3 गोल मारले होते. त्याचा हा सर्टिफिकेट. मैदान ज्युनियर्स सर्टिफिकेट रनर अप आलेला मला हा भेटलाय थापा FC मध्ये. आणि ही मैदान FC मध्ये मला भेटलाय रनर अप आलोय त्याच्यामध्ये. तो अंडर 9चा होता आणि हा अंडर 11चा आहे. आणि हा सगळ्यात मोठा सर्टिफिकेट जो मला भेटलेला आहे. आणि हा सर्टिफिकेट मला थापा FC मध्ये MFA मध्ये भेटलाय. थापा फुटबॉल क्लब अंडर 11 टीम इन MFA लीग 2024-25 सीझन विथ डेडिकेशन, डिसिप्लिन अँड टीम वर्क. आणि तुम्ही बघू शकता इथे आमच्या कोचची साइन ही आहे आणि थापा फुटबॉल क्लब याचा लोगो आहे. तर गाईज मी तुम्हाला भेटतो माझ्या न्यू व्हिडिओ मध्ये. बाय, सी यू सून.